नमस्कार, मी अंतरा आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज. त्याला नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर. कल्याण तालुक्यातील भाल गावातील ग्रामस्थांनी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे आक्रमक होत कामे करा मगच गावात या असा थेट इशारा देत लोकप्रतिनिधी व प्रशासनाला गावबंदीचा निर्णय जाहीर केला आहे. मलंगड रोड ते भाल गावातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून वाहतूक व नागरिकांचे हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या तीव्र समस्यांमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वारंवार वीज जाण्याच्या समस्येने नागरिक आणि शेतकरी हैराण झाले आहेत. मागील 20 ते 25 वर्षांपासून समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. ग्रामस्थांचा पवित्र फसव्या आश्वासनांना आता थारा दिला जाणार नाही. जोपर्यंत रस्ता, पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत समस्या सुटत नाही तोपर्यंत गावात प्रवेश बंद राहील. नमस्कार, आम्ही बालगावचे रहिवासी. गेल्या अनेक 20 ते 25 वर्ष झाली आमच्या गावाचा रस्ता असेल, लाईटचे पोल असतील, पाणीची समस्या असेल, प्रशासनाचं आमच्याकडे कोणताही लक्ष नाही. आणि गावातले जे रहिवासी आहेत, वृद्ध असतील, शाळेतली पोरं असतील, वाहन चालवणारे जे असतील आमचे मित्र, त्यांना इतका त्रास आहे या रस्त्याचा. कोणीच प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही. आणि आमची जी आता अवस्था अशी झालेली आहे की आम्ही कोणाकडे जाऊ, कारण की प्रत्येकाकडे आम्ही लेटर दिलेत, आमच्याकडे कोणच लक्ष देत नाही अजूनपर्यंत. आमदारांना दिले, खासदारांना दिले, नगरसेवकांना दिले. आता जे नगरसेवक 4 नगरसेवक गेले त्यांना लेटर दिले, महापौरांना लेटर दिले, वार्ड अध्यक्ष त्यांना लेटर दिले, पण आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. सध्या आमची परिस्थिती अशी झाली काही नगरसेवक असतील, आमदार असेल, खासदार असेल, एक अशी आता अवस्था झाली आहे की यांना आम्हाला गावात येऊन देऊ का नका येऊन देऊ, कारण की इलेक्शन आला काही आमच्याकडे येतात. त्याच्यानंतर 5 वर्ष गेले का आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. मग आम्ही करायचं तर करायचं काय? एकतर तुम्ही आमचा रस्ता जो आहे तो व्यवस्थित करून द्या, पूर्णपणे कॉन्क्रिटीकरण करून द्या. आयडियल कॉलेज ते मराठी शाळा आहे तोपर्यंत तो रस्ता आम्हाला कॉन्क्रिटी करून द्या. फक्त आश्वासन देतात, इलेक्शन आले का आश्वासन देतात, तुमचा हा रस्ता आम्ही करून देऊ. आमची पूजा असते 1 मेची, ते 1 मेच्या पूजेला फक्त येतील आणि बोलतात का हा रस्ता आम्ही या हप्त्यामध्ये तुम्हाला रेडी करून देतो. आम्ही ते आश्वासन ग्राहक करतो की साहेब आम्हाला करून देतील, पण कितीक वर्ष झाली, 4-5 वर्ष झाले करून देतो, पण काय होतच नाही. आता गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आपला काम होत नाही तोपर्यंत जे स्थानिक नगरसेवक असतील, आमचे आमदार असेल, खासदार असेल, महापौर असतील, वार्ड अध्यक्ष असतील, आम्हाला यांना असं सांगणं आहे की जोपर्यंत तुम्ही रस्ता आमचा करत नाही तोपर्यंत आमच्या गावामध्ये तुम्ही येऊ नका. तर अन्यथा तुम्ही आले तर कोण काय बोलेल त्याची जबाबदारी तुमची.